हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, आज आपण अँट्रोकल्स अँड द लायन ही स्टोरी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. या स्टोरीचं डिटेल मराठी एक्सप्लेनेशन, वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशन या अगोदर मी केलंय. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पण अगदी थोडक्यात ही स्टोरी समजून घेऊयात. अँट्रोकल्स आणि लायन. तर अँट्रोकल्स हा एक माणूस आहे आणि द लायन हा एक सिंह आहे, प्राणी आहे. ते यांच्या विलक्षण नात्याची गोष्ट आहे. फार फार वर्षापूर्वी अँट्रोकल्स एका माणसाकडे गुलाम म्हणून काम करत होता आणि त्याचा जो मालक होता तो अत्यंत क्रूर होता. अतिशय वाईट पद्धतीने तो गुलामांना वागवायचा. ही गोष्ट त्या काळाची जेव्हा लोक माणसांनाच आपल्या पदरी गुलाम म्हणून ठेवायचे आणि त्यांना हवं तसं वागवलं जायचं, त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. तेव्हा अशा काळामधला हा अँट्रोकल्स आहे आणि अँट्रोकल्सला या सगळ्या परिस्थितीचा, त्याच्या मालकाचा फार राग यायचा. त्याला ही सगळी परिस्थिती बदलावं असं फार वाटायचं. परंतु गुलामांना कितीही वाटत असेल तरी त्या काळामध्ये गुलामांना स्वतःचं असं काही मत नसल्यामुळे जसा मालक वागवेल तसंच त्यांना वागून घ्यावं लागायचं. तरी सुद्धा या क्रूर निष्ठुर मालकाच्या तावडीतनं एकदा अँट्रोकल्स पळाला. पण पळाल्यानंतर तो थेट जंगलाच्या दिशेने गेला. जंगलात गेल्यानंतर मात्र तो पळून गेला नाही, तो जंगलामध्ये राहिला. आणि एके दिवशी असंच फिरत असताना त्याला समोर एक सिंह दिसला. तर सिंह दिसतो, त्याला वाटलं की पळून जावं, ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. परंतु तो न पळता त्यानं पाहिलं की तो वेदनेनं विवळत होता. त्याच्या जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो सिंह पंजा चाटतोय आणि त्या त्यांनी पाहिलं की त्याचा पंजा जो होता तो काय होता, इंज्युअर्ड पॉ, म्हणजे त्याचा पंजा इंज्युअर्ड होता. आणि त्यानं त्याची मदत केली. त्याच्या पायातनं एक काटा होता तो काढला. त्याच्या पायातला काटा काढल्यावर त्यांनी आपल्या अंगावरचा कपडा फाडून त्याच्या जखमेला मलमपट्टी केली आणि ही गोष्ट त्याने न घाबरताच केली. त्याचसोबत तो अतिशय दयाळू मनाचा होता. त्यांनी त्या सिंहाच्या जखमेची काळजी घेतली, त्याला अन्नाचा पुरवठा केला. आणि हे सगळं घडत असतानाच त्याचा मास्टरनं त्याची कंप्लेंट केलेली असते. जे ऑथॉरिटीज असतात त्यांच्याकडे त्यांनी कंप्लेंट केलेली असते. कंप्लेंट टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँट्रोकल्स हॅड रन अवे. मग त्याचा शोध सुरू झालेला आहे आणि तो शोध त्याचा सगळ्या चारही दिशेना, 10 दिशेंना सुरू झालेला आहे. आणि त्याच वेळेस शेवटी त्याचा शोध येऊन पोहोचतो जंगलापर्यंत. पण तोपर्यंत सिंहाची जखम आता बरी झालेली आहे आणि सिंह त्याच्या मागे 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 जिकडे जाईल तिकडे फिरायचा. पण त्याच दिवशी नेमका काय झालेलं असतं की सिंह गुहेपाशी असतो आणि हा अँट्रोकल एकटा जंगलात आलेला असतो. म्हणून दोघांचीही काय होते, सैनिक दोघांनाही पकडतात आणि याला टाकतात कैदेमध्ये आणि सिंहाला टाकतात तुरुंगामध्ये. मग हा राजा जो असतो, ज्यांनी ह्याला पकडण्याचा आदेश दिलेला असतो अँट्रोकल्सला, तो त्याला शिक्षा सुनावतो. कारण त्या काळामध्ये आपल्या मालकाला सोडून पडणं ही फार गंभीर गुन्हा होता. म्हणून त्याला शिक्षा दिली गेली होती की त्याला जंगली श्वापदाच्या तोंडी दिलं गेलं होतं. आणि हा जंगली श्वापद दुसरा तिसरा कुणी नसून तो त्या सिंहच होता. जेव्हा या सिंहाला खूप दिवस उपाशी ठेवण्यात आलं आणि जेव्हा त्याला सर्कसीत सोडण्यात आलं त्यावेळेस सगळी लोक बघत होती की आता ह्याला हा सिंह खाणार अँट्रोकल्सला. परंतु जेव्हा अँट्रोकल्स पण हिंमत हारत नाही आणि म्हणतो की आता आपण काय पळून जायचं नाहीये, आणि त्या क्षणी तो बघतो की सिंह पळत येतो. पण सिंहाच्या लक्षात येतं की हा तर आपला मित्रच आहे. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स अँड देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. तो हळूच पुढे झाला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. आणि सगळेच इतके थक्क झाले की हा जंगली प्राणी, हिंस्र प्राणी त्याच्या गळ्यात, त्याच्या जवळ येतो, त्याला चाटायला लागतो, त्याचं नाक त्याच्या शरीराला लावतो आणि हा अँट्रोकल्स त्याला मिठी मारून रडायला लागतो. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. तर अशा प्रकारे यांचं इतकं प्रेम बघून राजा, तिथले सगळीच लोक आश्चर्यचकित होतात. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. कारण सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटतं, हे कसं काय शक्य आहे, का हिंस्र प्राण्याला गळ्यात मिठी मारून हा रडतोय कसं काय. मग राजा त्याला विचारल्यावर राजा सांगतो की राजाला तो सांगतो अँट्रोकल्स की त्याच्या मैत्रीबद्दल, बाय ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. तर बीस्ट म्हणजे अतिशय हिंस्र प्राणी. तर तो त्या मैत्रीबद्दल सांगतो. राजाला सुद्धा त्याची फार दया येते. राजा त्याला फ्री करतो की शुड बी सेट फ्री. आणि तो त्याला विचारतो तुला काय पाहिजे, तू आता स्लेव्ह राहिला नाहीयेस. तर तेव्हा तो म्हणतो मला दुसरं काही नको. ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. पण त्याला तो सिंह मुक्त झालेला हवा होता. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. एक मुक्त आयुष्य जगता येणं, स्वतंत्र आयुष्य जगता येणं ही सगळ्यात सुंदर गोष्ट असते जी त्यांना त्यांच्या मैत्रीमुळे साध्य करता आली. इतकी सुंदर अँट्रोकल्स अँड द लायन ही स्टोरी आहे.
याच्या वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण आताही थोडक्यात तुम्हाला स्टोरी सांगितली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, त्यांनाही फायदा होऊ दे आणि सपनाज होमस्क्रीन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.